अहो ऐकलं का चिंगीचे पप्पा, मी तुम्हाला आता सांगते, तुम्हाला मी आता दुपारचं डबा बनवून दिला आहे. संध्याकाळी मी जेवण बनवणार नाही. आपल्या खालच्या भाभीकडं ना सत्यनारायणची पूजा आहे, तर मग तिथं मी पोरांना घेऊन जेवायला जाणार आहे. चिंगीला आणि बंड्याला पण घेऊन जाणार. हां, तर मग मी रात्री काही जेवण बनवणार नाही. तुम्ही पण त्यांच्या घरून जेवण करून या. मला काय माहिती नाही. काय बोलता, मला बोलवलं नाही, माझी ओळख नाही. ओळख लागते का जेवायला? तसं काय नाही. जेवायला काय माहिती का तुमची ओळख आहे का नाही ते जेवणाला, असं थोडी माहिती. तुम्ही काय करा, त्यांच्या फ्लोअरनं येणार ना, वरती येणार ना, आता हळूहळू या. हळूहळू आले ना, तिच्या नवऱ्याचं लक्ष गेलं ना, मग तो बोललंच, हाव साहेब प्रसाद लेके जाओ. मग प्रसाद घेऊन तसंच उभं राहा. थोडं 2-5 मिनटं वाट बघा. मग तो बोललंच, खाना खाके जाओ. अलग जेवायला बसून जायचं. कशाला लाजायचं? काय नाही, शेजार धर्माचं तेवढं चालतं, काही नाही, लाजायचं नाही. मग एक तर कधीपासून तुम्ही बी भंडाऱ्यातले जेवले का सांगा बरं मला. हां, मग मी पोरांना आता मी 105 आपलं काय बाई 151